नमस्कार मंडळी. आपल्या अंतःकरणात विठ्ठलाची ओढ तर प्रत्येकालाच असते, पण ती ओढ शब्दांत कशी मांडायची? आजपासून शेकडो वर्षांपूर्वी संत नामदेव महाराजांनी केवळ 2 ओळींतून भक्तीचं सार सांगितलं. विठ्ठल आवडी प्रेमे भाव, विठ्ठल नामाचा रे टाहो. जेव्हा भक्ती ओसंडून वाहते तेव्हा नामस्मरण हे केवळ शब्द राहत नाहीत, तर तो एक आर्त टाहो होतो. पण या टाहो शब्दाचा नेमका अर्थ काय? नामदेव महाराज आपल्याला कोणत्या प्रेमाचा मार्ग दाखवत आहेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच अप्रतिम अभंगाचा रसास्वाद घेणार आहोत. संत नामदेव महाराजांचा हा अभंग म्हणजे भक्तीचा एक उत्कट हुंकार आहे. भक्तीमध्ये आवड असणं खूप महत्त्वाचं आहे. कोणतीही गोष्ट जेव्हा आपण आवडीने करतो तेव्हा त्यात कष्ट जाणवत नाहीत. नामदेव महाराज म्हणतात की माझ्या मनात विठ्ठलाविषयी प्रचंड प्रेम आणि आवड निर्माण झाली आहे. ही भक्ती कोणत्याही भीतीने किंवा अटीने केलेली नाही, तर ती शुद्ध प्रेमातून जन्माला आली आहे. देवाला सोन्या चांदीचे दागिने नकोत, तर त्याला केवळ आपला खरा भाव हवा असतो. टाहो म्हणजे आर्ततेने मारलेली हाक. जेव्हा एखादं बाळ रडतं तेव्हा ते आपल्या आईला टाहो फोडून हाक मारतं. त्या हाकेत एक प्रकारची व्याकुळता असते. नामदेव महाराज सांगतात की मी विठ्ठलाच्या नावाचा असाच टाहो फोडत आहे. हा टाहो म्हणजे केवळ मोठ्याने ओरडणे नव्हे, तर विठ्ठल भेटीसाठी व्याकुळ झालेल्या मनाची ती हाक आहे. विठ्ठल नामाचा जप करताना त्यात जेव्हा प्रेम मिसळतं तेव्हाच खऱ्या अर्थाने त्या नामाचा परिणाम होतो. केवळ ओठांनी नाव घेण्यापेक्षा हृदयापासून हाक मारणे, टाहो फोडणे जास्त महत्त्वाचे आहे. हा संदेश या ओळींतून मिळतो. तर मंडळी, संत नामदेव महाराजांचा हा अभंग आपल्याला शिकवतो की भक्तीमध्ये दिखावा नसावा, तर आवड आणि आर्तता असावी. या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्व सूचना मिळेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.